राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आमच्या गावचा बैलपोळा आहे आणि आदित्य आहे सोबत आणि मी चालू आहे बैलपोळा पाहायला। हा जो बैलपोळा आहे ना मित्रांनो, वर्षातून एकदा येतोय। आमच्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये राबणारा जो बैल आहे त्याची कृतज्ञता बनून, त्याचा उपकार म्हणून हा सण वर्षातून एकदा साजरा केला जातोय। तर चला, आज आमच्या गावात सुद्धा बैलपोळा आहे। काही भागामध्ये ना भाद्रपद महिन्यात होते आमच्या गावामध्ये, आमच्या या भागामध्ये श्रावण महिन्यातच मित्रांनो। तर चला, आता कसा राहतोय आमच्या गावचा हा बैलपोळा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर चला, आदित्यला घेतलाय आणि आदित्यची आई थोडी स्वयंपाक करते, मग आता पुरणपोळ्याचा स्वयंपाक आहे मित्रांनो, तो करायला पाहिजे। तर आम्ही आता आदित्यला घेऊन मी चालू आहे गावामध्ये। तर ह्या पाव दोस्तांनो, आता आपण गावाजवळ पोहोचलो आहे। सण आहे, चौकडचा सूर कानो येतं ती वजात्रीत मित्रांनो, म्हणजे ताफा बैलाच्या मिरवणुकीसाठी। कोणी हौसाना बाशिंगा करताय, कोणी गजरा, तर कोणी फक्त चौरा बांधून मिरवणुकीसाठी बैल आणतात। तर चला, आता थोड्याच वेळात ह्या मिरवणुकीचा आनंद आपले लुटायचे आपल्या मित्रांसाठी हा आमच्या गावचा बैलपोळा मी आज दाखवण्याचा प्रयत्न करतोय। चला, आपण आता गावाजवळ आलोय। तर दोस्तांनो, आता गावात पोचलोय। आमचा मित्र एक काळू दुटे बैलाले कलर बिलर दिलाय, खिलारी बैल त्यांच्याजवळ, आणि मस्त बैला सजायचं काम चालू आहे। बाशिंग केलंय काळू? बरंच खर्च झाला असेल ना? तर बरंच हौसाना बाशिंगा केली जाते ती। चला मित्रांनो, आता थोड्याशा बाशिंगा बांधून आणि ही या ठिकाणी मिरवणूक या आपल्या पोळीची होणार आहे। आता तापा कुठे आहे? आपला देवळा काय का? आता पा अशी सजावट बैलांची होते। आता आमच्या पोळीच्या मिरवणुकीसाठी हा ताप आहे। कुठले आपण तापा कुठले? मानेरचा ताप आहे। तर मग आता त्यांचे एकदम मस्त लग्नाच्या सुपाऱ्या घेतात त्या, तर ते आता आपल्याला एक गाणं म्हणून दाखवणार आहेत। तर त्यांचं गीत आहे आज आता वाजवणार आहेत ते। सध्या अजून काही मिरवणूक निघाली नाही। तर आहे कुणाचं योगदान लाल दिवेच्या गाडला, तर बाबा सणाईमध्ये आपण ते गाणं वाजवा आमच्या मित्रांसाठी, एक मनमोहक गाणं। चला सुरू करा। दोस्तांनो, एकदम छान गीत वाजवलं। जर कोणाला लग्नासाठी सुद्धा हा तापा पाहिजे असेल तर नक्कीच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ। तर थोड्याच वेळात आता आमच्या बैलपोळ्याची मिरवणूक निघणार आहे आता, आणि हाच तापा आमच्या मिरवणुकीसाठी आहे। तर चला, आता मिरवणूक आपल्याला थोड्याच वेळात निघणार आहे। दोस्तांनो, हा आहे आमच्या अकोले तालुक्यातील एक छोटंसं गाव शेलवे। कौलारू घरं, दगड मातीची घरं,
आणि इकडं पण आता बैलांची तयारी चालू आहे पहा, मस्तपैकी फुगं बिगं आणि हे बाशिंग आता तयार आहे इथं मिरवणुकीसाठी. काही बैलांची सजावट चालू आहे. आता पावसानं थोडीशी उघडझाप दिली मित्रांनो, थोडा पावसानं विश्रांती घेतली. आणि हे पहा दोस्तांनो, आता काही आमच्या शेतकरी बांधवांचं बैल आता हळूहळू सजावट करून देवळाकडे निघालत. गजरं बाशिंगा अशी बांधली जातात. आणि बरंचसं आमचा देवळापासून ज्या वरची घरं आहेत ना, तेवढं बैल एकत्र इथं या चौकामध्ये थांबतील. एवढं एकत्र जमल्यानंतर वस्तीवरून सगळे बैल एवढं एकत्र इथं जमतील आणि मग हे आता मंदिराकडं मिरवणुकीसाठी जातील. पूर्ण गावचं बैल जेवढं आहेत ना, तेवढे आता मंदिरावर येणार आहे. ती आता हे बैल एवढं आता वरून आता हे मंदिराकडे चालते पहा. म्हणजे मंदिराच्या खाली जे घर आहेत ते घालून वर येतील देवळापाशी आणि मंदिराच्या वरची जेवढी घरं आहेत तेवढी गलीना खाली आता जातात पहा. गलीना म्हणजे हे रस्त्याना खाली मित्रांनो. आणि इथं हा ताफा तयार आहे. आता सण चौघड्यांचा सूर आपल्या कानावर येत असतील मित्रांनो. या मंदिरापाशी आता काही बैला इथं मंदिरापाशी आल्या. ती देवळापासून जेवढी वरची घरं आहेत आता दोन विभाग, वरची आळी खाली आळी असं आमच्या गावरान भागामध्ये गाव एकच पण दोन विभाग पाडले जातात. देवळापासून वरच्या आळी. तर आता देवळापासून खाली मिरवणूक वर आली का खालच्या आळीची ज्या बैला आहेत ती सगळ्या चौघडीच्या स्वरामध्ये आता ही मिरवणूक वर ह्या बैला वर आणली जातात. ते पहा जुली बिली घालून काही कलर बिलर मारून. आता आमचं काही शेतकरी बांधव पावसामुळे घोंगडे पांघरून बैला घेऊन येते. ती आता ही मिरवणूक देवळापाशी चालली. आता बाकीची देवळापाशी बैला जमल्यात. आता बाकीची या सगळी या मिरवणूक सण चौघड्यांच्या स्वरामध्ये या देवळापाशी तिथे जातील. मोठ्या संख्येनं या बैलपोळ्यामध्ये सहभाग घेतला जातो. आमचे शेतकरी बांधव भरपूरच कोणा बाशिंगा करो आग्रह ना करो पण चौरा कोयना बांधून बैल आपला मंदिरापाशी नेला जातो आहे. आता सगळीच बैला पूर्ण एकत्र गावची बैला या देवळापाशी जमल्यात. आता लांबून लांबून वस्तीवरून सुद्धा बैल आणलं जातं. ती वस्तीवरून म्हणजे गावाच्या बाहेर राहणारी म्हणजे झापानो मित्रांनो तेवढी बैला इथं आता या मंदिरापाशी आल्या. ती मिरवणूक थोड्या वेळ आता वाजवणार, नाचणार, आनंद लुटणार आणि मग ही मिरवणूक उभ्या गलीनावर गावातून वरसवायच्या मंदिराकडे जाईल दर्शनासाठी. चला मित्रांनो, हे पहा आता आनंद लुटला जातोय. कोणी नाचून सगळे स्वरांच्या चौघड्यांच्या स्वरामध्ये भरपूर असा आनंद लुटला जातोय. पहा आमचा शेतकरी बांधवांचा जो बैल आहे मित्र, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मित्रांनो हा बैलपोळा साजरा केला जातो आहे. आणि हा बैलपोळा आमच्या अकोले तालुक्यातील एक छोटंसं गाव शेलविरा, या शेलविरा गावामध्ये हा बैलपोळा साजरा केला जातो आहे. आणि हा व्हिडिओ मी आपल्यासाठी दाखवतो मित्रांनो. आणि असाच बैलपोळा आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा आमच्या होतो आहे. आणि पहा काही गावठी बैल म्हणजे डांगी बैल यांनी सुद्धा बाशिंगा बांधून इकडे आणला जात आहे. खिलारी भरपूर पायासारखं बैल राहत होती. कारण या जो बैल आहे 12 महिने राबणारा हा बैल शेतामध्ये आणि याच्या जीव आपण जे पोट भरतोय त्याचा उपकार म्हणून त्या ठिकाणी हा सण साजरा केला जातो मित्रांनो. आणि पहा किती समोर असा भरपूर असं समाज जमला आहे. आमच्या महिला भगिनी आहेत, लहान थोर वयोवृद्ध ते सगळीच आनंद लुटण्यासाठी येतात त्या मंदिराजवळ त्या बैलपोळ्याचा आनंद लुटण्यासाठी. आणि या सणाच्या निमित्तानं होईना सगळी कंपनी एकत्र येते. आणि आता ही मिरवणूक अशीच गावामधून आता थेट निघणार आहे. ती आमच्या गावचं जागृत देवस्थान वरसवाई या ठिकाणी
दर्शनाला. आता हे पहा गावामधून मिरवणूक आता हे आले आणि आता गावाच्या बाहेर म्हणजे गावाच्या बाहेरच आमच्या गावचं जे जागृत देवस्थान आहे ना वरसुई, त्या वरसुई मातेच्या दर्शनासाठी आता पूर्ण बैल गेलं. ते पहा एकदम निसर्गरम्य आणि सुंदर अशा वातावरणामध्ये आमच्या वरसुईचं मंदिर आहे. ते पण मी काही वेळेस आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. हे पहा भरपूर असं लांबलचक अशी रांगच्या रांग आहे, भरपूरच मोठा असा सहभाग आणि तेबा मंदिर आहे तिकडं. झाडांमधून काही व्यवस्थित दिसत नाही मित्रांनो, पण मी व्हिडिओमध्ये काही वेळेस दाखवलं होतं, आपल्याला बरेच वेळेस दाखवलं होता. पहा किती बैल आहे ती, एकदम भरपूरच बैल आहे ती, भरपूरच मोठा असा सहभाग, आनंद लुटला जातोय. 12 महिन्यातून येणारा हा सण आणि आमचा पाहणारा समाज जो आहे तो इथंच थांबला आता आणि पुन्हा बैला येऊन मंदिरापाशी जातील आणि पुन्हा बैल त्याच्या घरी दर्शन घेऊन. दोस्तांनो, अशा प्रकारे हा आमच्या गावचा बैलपोळा साजरा केला जातोय. म्हणजे आमच्या आसपासच्या गावांमध्ये अशाच प्रकारे हा पोळा साजरा केला जातोय. आता आपण पहिला पूर्ण गावातून मिरवणूक काढून तेवढा पुढं सगळे बैल थांबवून आणि मग ते बैल दर्शनासाठी आमच्या गावचं जागृत देवस्थान वरसुई या ठिकाणी गेलं. मग तिथून ते बैल आपापल्या घरी जातात. मग तिथे त्या बैलांना ओवाळला जात आहे, पोळीचा नैवेद्य दाखवला जातोय. आणि या दिवशी ना मित्रांनो प्रत्येक घरोघरी हा पुरणपोळीचा स्वयंपाक राहतोय, गोडधोड जेवण राहत आहे. पुरणपोळी, भजे, कोण कुरड्या हौसाना करतात ती. आणि दोस्तांनो हे पहा ह्या मातीच्या बैलांची सुद्धा पूजा केली जाते. ज्याच्याजवळ बैल नाही ना, मग हे मातीचं बैल पूजलं जातात मित्रांनो. आणि ही जुनी आठवण आहे लहानपणची. आम्ही लहानपणी ना हे असं बैल आहेत ना घरीच मातीचं बनवायचो आणि आता हे विकत घेतलं तर आम्ही. तर मग हे 4-5 होतं, पण मग आता पोरांनी पहा कसं या लहान लहान पोराची मग तर असो मित्रांनो आता ह्या बैलांची पूजा केली जाईल. अशा प्रकारे हा आमच्या गावचा बैलपोळा होता, मी आपल्याला दाखवला. आणि घरोघरी मस्तपैकी गोडधोड जेवण राहत आहे. सगळ्या बंधू भगिनीला आमच्या बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी.